जॉबचॉन हबमध्ये आपलं स्वागत आहे. काय मग, नुकतंच लॉ पूर्ण झालंय की सीए झाला आहात आणि एका भारी संधीच्या शोधात आहात? तर मग थांबा, कारण भारत सरकारचा आयकर विभाग तुम्हाला बोलवतोय. ही एक अशी संधी आहे जी तुमच्या करिअरला एक जबरदस्त सुरुवात देऊ शकते. चला, या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. आणि सगळ्यात आधी बघूया ती गोष्ट जी सगळ्यांनाच आकर्षित करते. पगार किती असेल? तब्बल 60,000 रुपये दर महिन्याला. हो, बरोबर ऐकलत, 60,000 रुपये. म्हणजे या पदाचं महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायला नको. तर हे पद आहे तरी काय? या पदाचं नाव आहे यंग प्रोफेशनल. आणि नोकरी कुठे? तर थेट पुण्याच्या प्रतिष्ठित आयकर विभागात. लॉ आणि सीए झालेल्यांसाठी तर ही एक म्हणायला गेलं तर लॉटरीच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त एक 9 ते 5 ची नोकरी नाहीये. नाही, ही तुमच्या करिअरला एका वेगळ्याच लेव्हलवर नेणारी संधी आहे. विचार करा, आयकर विभागातला अनुभव तुमच्या सीव्हीवर किती भारी दिसेल, नाही का? ओके, चला तर मग या संधीबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. पद आहे यंग प्रोफेशनल. संस्था आहे आयकर अपिलीय न्यायाधिकरण पुणे. जागा किती आहेत? फक्त 2. म्हणजे कॉम्पिटिशन तगडं असणार हे नक्की. लोकेशन आहे पुणे. आणि सगळ्यात महत्त्वाची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2026. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या पदासाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे तुम्ही पात्र आहात की नाही? चला बघूया. तर बघा, इथे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे लॉ ग्रॅज्युएटसाठी. जर तुमचं LLB किंवा LLM झालं असेल आणि कमीत कमी 50% गुण मिळाले असतील तर तुम्ही पात्र आहात. आणि दुसरा मार्ग आहे चार्टर्ड अकाउंटंटसाठी. ज्यांचं सीए पूर्ण झाले ते सुद्धा थेट अर्ज करू शकतात. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. जर तुमच्याकडे टॅक्सेशनमधला अनुभव असेल किंवा तुम्ही सीए आर्टिकलशिप केली असेल किंवा कुठल्या रिसर्च प्रोजेक्टवर काम केलं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त पसंती दिली जाईल. म्हणजे हा एक मोठा प्लस पॉइंट आहे जो तुम्हाला पुढे नेऊ शकतो. आता एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या, ही नोकरी कायमस्वरूपी नाहीये. हे पद पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. म्हणजे सुरुवातीला तुमची नियुक्ती फक्त 1 वर्षासाठी असेल आणि जर तुमचं काम एकदम भारी असेल तर अजून 1 वर्षासाठी मुदतवाढ मिळू शकते. चला, या अटी पुन्हा एकदा बघूया. तुमचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावं. सुरुवातीचा कॉन्ट्रॅक्ट असेल 1 वर्षाचा आणि तो जास्तीत जास्त 2 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. एकदम सिंपल. ओके, सगळी माहिती तर मिळाली, पण आता अर्ज कसा करायचा? चला, आता थेट ॲक्शन प्लॅनकडे वळूया. स्टेप बाय स्टेप पाहू की अर्ज कसा करायचा. ही प्रोसेस खूपच सोपी आहे. बघा, स्टेप नंबर 1, तुमची पात्रता पुन्हा एकदा तपासून घ्या. स्टेप नंबर 2, तुमची सगळी डॉक्युमेंट्स तयार ठेवा. स्टेप नंबर 3, तुमचा अर्ज ईमेलने पाठवा. किंवा स्टेप नंबर 4, पोस्टाने पाठवा. दोन्ही पर्याय आहेत. आणि सगळं झालं की स्टेप नंबर 5, थेट इंटरव्ह्यूची तयारी सुरू करा. सोपं आहे की नाही? आता हे पत्ते नीट लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉटच काढून ठेवा. ईमेल करायचा असेल तर पत्ता आहे pune@cit.judicial@incometax.gov.in. आणि जर पोस्टाने पाठवणार असाल तर पत्ता आहे प्रधान आयकर आयुक्त न्यायिक यांचे कार्यालय, आयकर भवन, पुणे 411-001. पत्ता चुकू देऊ नका. पुन्हा एकदा नक्की तपासा. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, ही आम्ही नाही तर थेट जाहिरातीतच दिली आहे की अपूर्ण अर्ज किंवा वेळेनंतर आलेले अर्ज सरळ रिजेक्ट केले जातील. त्यामुळे काहीही चूक होऊ देऊ नका. अर्ज वेळेत आणि व्यवस्थित भरा. बरं, तुमची निवड कशी होणार? याचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे स्क्रीनिंग. म्हणजे जेवढे अर्ज येतील त्यातून पात्र उमेदवारांची एक शॉर्टलिस्ट बनवली जाईल. आणि दुसरा टप्पा, ज्यांची नावं शॉर्टलिस्टमध्ये असतील त्यांना पुण्याला फेस टू फेस इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. ठीक आहे, नोकरी चांगली आहे, पगार चांगला आहे, पण यांनी माझ्या करिअरला काय फायदा होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, बरोबर? चला तर बघूया की ही संधी इतकी खास का आहे. या पदाचे फायदे जबरदस्त आहेत. विचार करा, तुम्हाला थेट केंद्र सरकारच्या एका मोठ्या विभागात काम करण्याचा अनुभव मिळेल. आयकर अपिलीय न्यायाधिकरण म्हणजे आयटॅट, त्याचं काम अगदी जवळून बघायला मिळेल. लीगल रिसर्च, केस स्टडी, सबमिशन तयार करणं, ही सगळी प्रॅक्टिकल कौशल्य तुम्ही शिकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा अनुभव तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल.
यानंतर तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडतील. तर आता स्वतःला विचारा, तुमच्या करिअरला अशाच एका दमदार अनुभवाची गरज आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर अजिबात वेळ घालवू नका. ही संधी तुमच्या व्यावसायिक आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकते. जॉब्स जोन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.